आज चुलीवरचा सुक्या मटणाचा झणझणीत बेत ठेवलाय बघा. त्यासाठी 1 किलो मटण चांगलं धुवून घेतलंय. मग खटक्यान देताना जरा मोठं बारीक तसंच तोडून दिलंय. मग ते आता जरा सुट्ट सुट्ट करून घेतो. आता या मटणाचं सुकं करायचं आहे. मग त्याच्या आधी जर सौदा भाजून घ्यायला, म्हणून या तव्यात सगळा सौदा भाजून घेणार आहे. त्यासाठी 2 चमचे धन, काजू आणि जरा जरा खडा मसाला घेतलाय आणि तीळ 1-4 चमचे, ओलं खोबरं, लसूण आणि आलं. आता तवा बी चांगला तापलाय. आता याच्यात भाजून घेतो. हा मटण चिरून झालंय. हे मांदा बी जरा बारीक चिरून घेतो. आता हे भाजले काढून घेतो. आता हे तीळ बी या तव्यात भाजून घ्यायचं. खोबरं वल्ला असते त्यानं लवकर भाजत नाही, म्हणून सगळ्या आधी जरा वाळच भाजून घ्यायचं आणि मगच खोबरं भाजायचं. काही भाजले काढून घेतो. वाळलं खोबरं भाजलं का नाही त्याला तेल सुटते, त्याला लगेच भाजते. तसं वल्लं खोबरं लवकर भाजायला बघत नाही. आता हे सौदा भाजायला गार झाल्याशिवाय पाट्या वाटा येत नाही. तो जरा मटण तर फोडणी टाकतो. आता ह्याच्यात जरा तेल वतायचं. मटण बी जरा मांद्याचं आणले म्हणून जरा तेल कमीच घालायचं. कांदा बी तेला चांगलं भाजून घ्यायचं. असा जरा कांदा भाजत आला का नाही की मग ह्याच्यात जरा मांद घालायचं. त्यातले निम्मच मांद ह्या आळणीत घालायचं. आधी मांद टाकलं की नाही की कांदा भाजूस तर इगारते, म्हणून जरा कांदा भाजत आला म्हणजे मगच मांद टाक. चांगलं मांद तेलात भाजून घ्यायचं. आता ह्याच्यात 1 चमचाभर हळद घालायची. आता ह्याच्यात मटण घालायचं. तेला चांगलं खालवर खालवर करून घ्यायचं. आणि आता ह्याच्या बी जरा मीठ बी जरा घालायचं. आता हा जरा झाकून ठेवतो म्हणजे जर लालसर पाणी बी जातोय आणि लांबचं पाणी सुटतंय. त्या ताटात पाणी वतलं का नाही की मटणाला मागचं पाणी सुटतंय. आता जरा सौदा तर गार झालाय का बघतो. आता ही सौदा गार झालाय. जरा मटण शिजवतो. सौदा तर जरा पाट्या वाटून आधी जरा वाळा सौदा वाटायचा आणि मगच खोबरं वाटायचं. सौदा भाजलाय त्यानं लगेच कसं बारीक व्हायला बघा, म्हणून सौदा भाजूनच घ्या म्हणजे लवकर बारीक होतोय. आता हे मटण जरा खालवर करून घेतो. आता हे मटणाचा लालसरपणा जाऊन याला अंश पाणी सुटवलंय. आता ह्याला आणि जरा झाकून ठेवतो म्हणजे ह्याला आणि पाणी सुटतंय. चिकन असू दे नाहीतर मटण असू दे, अर्ध कच्चा काम आहे ना, अंगच्या पाण्यात शिजल्याशिवाय त्याला चव लागत नाही. शिजले का उघडून बघतो की. काय शिजलंय. ह्याच्यात काय पाणी घातलं नाही.
बारीक जाळावर आणि अंगच्या पाण्यावरची मटण शिजवून घे. आता हे अंगच्या पाण्यातलंच आता सुकं मटण करायचं. आता हे मटण शिजलंय, आता जरा सुकं करायला कढई ठेवतो. आता कढई गरम झाली, आता ह्याच्यात जरा तेल ओतायचं. आता ह्याच्यात एक चमच्याभर जिरं टाकायचं. आता हे लांबडा लांबडा चिरलेला कांदा त्यात घालायचा. मांद्याशिवाय बी मटणाच्या कालवणाला चव येत नाही. मांदे घालून बी तुम्ही कालवण करून बघा आणि बिन मांद्याचं मटण बी करून बघा. आता ही मांदे बी जरा भाजून घ्यायचं. आता हे मांद तेलात चांगले घुसतोवर तेलात भाजून घ्या. आता हे मांद तेलात कसं चांगलं इगारलंय बघा. आता ह्याच्यात एक पळी चटणी आणि जरा कसुरी मेथी घालतो. चटणी बी तेलात चांगली भाजून घ्यायची. आता या चटणीला कसं तेल चांगलं सुटलंय बघा आणि चटणी बी तेलात चांगली भाजली. आणि आता हे मटण शिजलेले ओतायचं. आता हे पाट्या वाटलेला सौदा आता ह्याच्यात घालायचा. मगाशी हे सौदा भाजून घेतला होता, हिनं आता तेलात सौदा भाजायला लागला. असं बारीक जाळावरच 1-5 मिनिटं ठेवायचं. आता हे तेलातलं सुकं मटण खायला तयार आहे. अंगच्या पाण्यात शिजवल्यानं गावाकडच्या पद्धतीचं चुलीवर शिजवल्यानं झणझणीत मटण एक नंबर झाले बघा. अहो ताजं ताजं मांज्याचं मटण त्यानं कालवून चांगलंच होते. हे चांगलं ना, एकच नंबर झाले. आणि बकरं मांज्याचं असल्याशिवाय कालवून चांगलं होत नाही. हे त्यानं मटण चांगलंच दिले ग.